यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे असं विधान केलेलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आता एक्स वर पोस्ट करत विजय वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कुणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी माफी मागावी असं एक्सच्या माध्यमातून सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, सुप्रिया सुळेंनी ट्विट करत विजय वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहिलं होतं की विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळी एका प्रतिक्रिया देत असताना माध्यमांना असं वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजातील 90% लोकांनी जात प्रमाणपत्र जे ओबीसीचं जात प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी केवळ नाव घेत असताना सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं आणि त्यामुळं आता सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या धादांत खोट्या आरोपाबद्दल एकतर त्यांनी माझी माफी मागावी किंवा त्यांनी जो आरोप केलेला आहे त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे काय पुरावे आहे ते त्यांनी जाहीर करावे अशा पद्धतीची पोस्ट एक्सवर करून आता हे एक नवीनच वॉर या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला आंदोलन असल्याचं त्यांनी केलंय पार्श्वभूमीवर चकमकी घडत। बरं, दरम्यान विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेले आहेत ते आपण पाहूयात। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे, हो सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला अशाच वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विजय वडेट्टीवार तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही, तुम्हाला ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही। देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळालं, हा इतिहास आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याच्या ऐवजी आपण आपल्या नाकर्तेपणामुळे जे ओबीसीचं आरक्षण गेलं होतं त्याचा इतिहास एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा।